नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं खूप खूप स्वागत आहे. आज मी करते ओली शेव. ओली शेव हा पदार्थ करायला अगदी सोपा आहे आणि खायलाही सोपा आहे. खायला सोपा असा पण खायला सोपा असून सुद्धा अतिशय टेस्टी आणि मस्त लागतो आणि लहान अगदी मुलांपासून मोठ्यापर्यंत हा पदार्थ अतिशय आवडतो. तर हा पदार्थ आपण ब्रेकफास्टला वापरू शकतो, संध्याकाळच्या खाण्याला वापरू शकतो किंवा मुलांना डब्यामध्ये काय रोज द्यायचं हा प्रश्न पडतो तेव्हाही तो वापरू शकतो. आता त्याला काय काय लागणार आहे ते पदार्थ आपण बघूया. ओली शेव करायला आपल्याला लागणारे बेसन, मग लागणारे चीज, मग कढीपत्ता, बारीक चिरलेल्या मिरच्या, कांदा, तीळ आहेत भाजून घेतले. नंतर ह्याच्यामध्ये आहे डाळिंबाचे दाणे, मग या बाजूला लागणारे बारीक चिरलेली कोथिंबीर धुवून घेतलेली, मीठ आहे, तिखट आहे, तर हळद, हिंग, मोहरी, थोडीशी शेव घेतली आणि लिंबाचा रस. आता ह्याच्यामध्ये मी काही पदार्थ आहेत ना, हे तीळ आहे आणि मिरच्या आणि हे कढीपत्ता, हे 3 पदार्थ आहेत ना फोडणीसाठी घेणार आहे. हे वरून घालायला आणि हे पण गार्निशिंग. नंतर कोथिंबीर पण गार्निशिंगला घेणार आहे. वरून लिंबू पिळायचं आहे आणि शेव वरनं घालायची. असे सगळे पदार्थ आपल्याला लागणार आहेत. आता आपण ही जी बेसन आहे ते हा मेजरिंग कप आहे. 1 मेजरिंग कप मोजून मी बेसन घेतलं आहे. त्या मेजरमेंटप्रमाणेच 1 मेजरिंग कप पाणी घेतलं आहे. हे पाणी आणि बेसन ह्याचा घोळ करून घेते मी पहिल्यांदा. हे बघा, बेसन घेतलं आहे 1 मेजरिंग कप. त्याच्यामध्ये 1 मेजरिंग कप पाणी. आधी ह्याच्यामध्ये आपण मीठ आणि हे घालून घेऊया, मग पाणी घालूया. ह्याच्यामध्ये लागणारे हिंग, मग लागणारे हळद, मग तिखट आणि लागणारे मीठ. हे सगळं आपण मिक्स करून घेऊया कोरडंच, म्हणजे त्याला लागेल. आता त्याच्यामध्ये 1 मेजरिंग कप पाणी, तेवढंच पाणी, बेसन एवढंच पाणी घ्यायचं आहे. ते घालायचं आणि ह्याचा घोळ गुठळ्या न होऊ देता घोळ करून घ्यायचा आहे. हे बघा, बेसन आणि पाणी घालून घोळ करून घेतला आहे. आता त्याच्यामध्ये 1 चमचाभर तेल टाकते, 1 टीस्पून. आणि अजूनपर्यंत गॅस लावलेला नव्हता, आता गॅस लावते. मध्यम गॅसवर, खूप मोठा नाही करायचा. हे शिजवून घ्यायचं. घट्ट मऊसर गोळा होईस्तर हे हातात राहायचं, कॉन्स्टंट हातात राहायचं, म्हणजे त्याचा गोळा होईल आणि हे पण नाही होणार, गुठळ्या पण नाही होणार. तर ते आपण करून घेऊया. हे बघा, पिठलं करतो ना तसं मी आटून घेतलं आहे. आता बघा, मऊसर असा गोळा झाला आहे, पण गुठळा नाही झाला. आता मी याला 5-7 मिनटं लागतील वाफ धुवून घेते. मग ते हाताने मळून सोऱ्यातनं शेव काढायचे. त्याला आता मी झाकण ठेवून देते. बारीक गॅस आहे. आता हे झाकण ठेवलंय. आता मी एकीकडे फोडणी करून घेते. आपल्याला फोडणी लागणार आहे ती करून घेते. झाकण ठेवून घेतलंय. फोडणीसाठी तेल घेतलंय. हे बघा, मोहऱ्या टाकल्यात. आता बारीक करते गॅस. त्याच्यामध्ये कढीपत्ता आणि चिरलेल्या मिरच्या तुकडे ते घालते. जरा मिरच्या पांढऱ्या झाल्या की मग हे भाजलेले तीळ आहेत ते तीळ घालते त्याच्यात. हे बघा, पांढरे आले. तीळ भाजलेले ते घातले. आता मी गॅस बंद करते आणि मग त्याच्यामध्ये थोडासा हिंग आणि आपण हळद पिठामध्ये टाकलेली आहे आणि हे तिखट, काही फोडणी ढवळून ठेवून देते. गॅस बंद आहे. मग आपल्याला वरण घालायची. आता बघूया एकीकडे आपलं हे शिजलं आहे का.
हे बघा गुळा झाला आहे आणि चकचकीत पण दिसतंय, आता वरनं शायनिंग आले. आता हे थोडंसं गार करून मळून घेते आणि मग सोऱ्यामधनं आपल्याला शेव काढायची. गार झाल्यावरती होईल बरोबर घट्ट. हे बघा मळून झालं आहे पीठ. आता याच्यात मी भरते सोऱ्यामध्ये. हे बघा असं भरायचं. आपण शेव वगैरे करतो ना तशा तऱ्हेने दाबून घ्यायचं चांगलं. हे का आता शेव पाडून घेते. ते गोल फिरवत सगळीकडे चारी बाजूला पाडून घ्यायचं ते. हे बघा शेव छान पाडून झाली आहे. आता त्याच्यामध्ये थोडासा कांदा टाकते मी. कांदा तुम्हाला हवा तर टाकायचा, नसेल तर काही नाही, आवडत असेल तर टाकायचा. लिंबाचा रस, मग ही फोडणी जी केली आहे ती टाकून घेऊया. ती आणि मिरच्या आणि कढीपत्ता फार छान लागते ती फोडणी त्याच्यावरती. टाकून घेते सगळीकडे. थोडीशी कोथिंबीर. आता शेवटी आपल्याला चीज टाकायचं त्याच्यावरती स्प्रेड करून. चीज टाकते. हे बघा आपली ओली शेव तयार आहे. ही मी बेसनापासून केली आहे. ती तुम्ही तांदळाच्या पिठापासून किंवा मग नाचणीच्या पिठापासून पण बनवू शकता. सेम प्रोसेस करायची, फक्त नाचणीचं पीठ किंवा तांदळाचं पीठ वापरायचं. आता ह्याच्यावर मी गार्निशिंग केलं आहे. शेव टाकली आहे, कांदा आतमध्ये टाकला आहे, फोडणी टाकली, चीज टाकलं आहे, नंतर अनारदाणे टाकले. कशी काय वाटते डिश? छान वाटते ना. आता ही डिश तुम्हाला आवडली असेल तर पुढे माझा असंच फॉलो करत जा. हे बघा दिसायला अतिशय सुंदर टेस्टी अशी झाली आहे ही शेव. ती कशी केली तुम्ही बघितलीच असेल. तर ती कशी काय वाटली ते तुम्हाला कळवा. लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तुम्ही तर सबस्क्राईब जरूर करा आणि मला फॉलो करत जा. धन्यवाद.